तर मी ना चक्क विसरली होती की उद्याचा श्रावण सोमवार आहे आणि हे त्यांनी मला लक्षात आणून दिलं. नंतर मी टाकला साबुदाणा तेव्हा 11 वाजले होते. त्यानंतर मी केसाला ऑइलसुद्धा लावून घेतलं कारण उद्या केस धुवायचे होते. आणि ना मी सरसोचं तेल यूज करते बिकॉज मला त्याचा फार इफेक्ट जाणवतो आणि आवडतोसुद्धा. म्हटलं चला आपण ते पण करून टाकूया आणि छान क्यूटशी वेणी घातली. आणि मी ना ठरवलं आहे की वर्षभर केस कट करायचे नाही. म्हणजे मी मेमध्ये कट केले होते आणि आता मला पुढच्या मेमध्येच कट करायचे. बघू किती वाढते ते. तसं मला छोटे केसच आवडतात कारण माझे कितीही वाढले तरी कुरळ असल्यामुळं ते रोलच होत जातात. म्हणून म्हटलं बघूच आता तरी किती वाढते. थोडंसं चेहरा वगैरे धुवून टाकला आणि मस्तपैकी क्रीम वगैरे लावल्या. आणि मी ना मामाअर्थचे 2 प्रोडक्ट वापरते. एक म्हणजे सनस्क्रीन आणि दुसरं म्हणजे फेसवॉशचा तर मला तेवढा इफेक्ट नाही वाटला, पण जो सनस्क्रीन आहे त्याचा थोडा इफेक्ट जाणवतो. आणि तुम्ही पण तुमच्या याच्यानुसार यूज करा. मी बदलवणार आहे. बघू, मी पहिल्यांदाच वापरते पण मला काही रिझल्ट वाटला नाही. सो म्हटलं चला. आणि डायरेक्ट झोपले. सकाळी उठले तर आज मला म्हणजे एवढं सांगते ना तुम्हाला, एवढं लेट झालं उठायला. डायरेक्ट 7:30 वाजले होते आणि सगळे कामं लेट झाले. त्यात लाईट गेलेली होती. मग काय शेंगदाणे भाजून वगैरे घेतले आणि छान ऊन पडलेलं होतं म्हणून कपडे पण नेऊन टाकले मी वर. त्याच्यानंतर माझ्यासाठी असे भगर आणि साबुदाण्याचे थेपले गेले होते. याची जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते सुद्धा मी सांगेल की कसे केले म्हणून. आणि आज माझ्या पूजेला एवढा नाट लागला की काय सांगू. 4 ते 5 वेळा मी पूजेतून उठले आणि त्याच्यानंतर कशीबशी पूजा केली. आणि दुकानात आले, काही व्हिडिओ शूट करायचे होते ते सुद्धा केले. मस्तपैकी असं सामान आलं आहे. कृष्णाचा साज आला आहे. आणि यासुद्धा गोष्टी तुम्ही बघितल्या असेल. लहानपणीची आठवण मला अशी करून दिली होती. मी 2 दिवस शोधला आणि तो माझ्या पोरीने कशामध्ये टाकला तर हे सुद्धा दाखवते बघा. याच्यात टाकलेलं होतं आणि असं तिने मस्तपैकी नेलपेंट लावून दिलं मला बघा. तिला कळायला लागली हे नखालाच लावलं जाते. आणि असा दिवसाचा एंड झाला. चलो बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.